वीक नाही झाला सॉरी आमचं झालं आमच्या गावाला चला सातारा दौरा पदाधिकारी निवडले त्या कशा कोणकोणत्या विभागात निवडतात? आता हा जो सातारा दौरा आहे तर त्याच्यामध्ये मी आणि हे साताऱ्यासाठी संपर्क अध्यक्ष म्हणून आलेलो आहे. आणि संपर्क अध्यक्ष म्हणून आल्यानंतर हा आमचा पहिला दौरा आहे आणि पहिल्या दौऱ्यामध्ये आम्ही जे आता बघितलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या 8 विधानसभा आहेत आणि 11 तालुके आहेत, ह्या टोटल प्रत्येक तालुका वाईज आणि ज्या ज्या जिल्हाध्यक्षांकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या वाईज आता इथं आम्ही 3 भाग मध्ये आहे. त्याच्यामध्ये स्वतः युवराज पवार जे आहेत हे एक जिल्हाध्यक्ष आहे. इथे विकास पवार आहेत, त्यांच्याकडे कराड आणि ते पाटण वगैरे आहेत दक्षिण उत्तर, आणि तिकडे जे बसलेले आहेत ते धैर्यशील पाटील आहेत. हे 3 जिल्हाध्यक्ष ते तीन भागामध्ये विभागले गेले. तर त्यांच्याकडे असलेले तालुके आणि त्या तालुक्यामध्ये असलेली संघटनात्मक परिस्थिती ही आता आम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये जाणून घेतली. त्याचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि संघटना ही गाव पातळीपर्यंत कशी जाईल, म्हणजे पक्ष संघटना गाव पातळीपर्यंत कशी जाईल ह्याच्यासाठीचे प्रयत्न आम्ही करतोय. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे सांगितलेलं आहे ऍटलिस्ट आपण पंचायत समितीचे गण, जिल्हा परिषदेचे गट, ह्याच्यामध्ये असलेली गावं आणि गाव तिथं पाटी आणि गाव तिथं महाराष्ट्र सैनिक हे येणाऱ्या काळामध्ये असला पाहिजे. तर त्याच्यासाठीचे हे आजपासूनचे प्रयत्न चालू आहेत आणि 11च्या 11 तालुक्यामध्ये आम्ही पोहोचणार, तालुक्याचे आढावे घेणार. आता ते इथे येऊन आम्ही शहरामध्ये येऊन आढावा घेतोय. ते येणाऱ्या काळामध्ये त्या तालुक्यांमध्ये जाऊन तिथली संघटनात्मक आढावा घेणार. त्याच्यामध्ये जिथं जिथं शक्य आहे, बरोबर आहे, तिथं आहे ती लोक कामाला लावणं, जिथं नियुक्त्या नाही आहेत, जिथं जागा रिकाम्या आहेत, तर बऱ्यापैकी सगळ्या तालुका अध्यक्ष उपजिल्हा अध्यक्ष इथं आहेत. जे आहेत ते ऍक्टिव्ह आहेत का, ऍक्टिव्ह नसतील, काम करणार असतील तर त्यांच्याकडनं कामं करून घेणं, आणि जर काम करणार नसतील आणि निश्चित पद घेऊन पक्षवाढीसाठी अडचण करणार असतील तर अशा लोकांना सुद्धा माननीय राजसाहेबांची परवानगी घेऊन त्यांना बाजूला सरकून नवीन पदाधिकारी, नवीन चेहरे, नवीन ह्या जिल्ह्यामधील तरुण की ज्यांच्याकडे खरंच या जिल्ह्यामध्ये सामाजिक काम उभं करायचंय, राजसाहेबांच्या विचारांबरोबर ते आहे, अशी लोक शोधून आम्ही त्या पदावर देतोच. आता या विचारच चालू आहे. आणि आता या सर्व गोष्टीला उशीर झाला असं वाटत मग का बरं का उशीर झालेला आहे त्याला? इतके वर्ष आम्ही काम करतोयच आहे. बरं, ते करत असताना तुम्ही जर बघितलं तर एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली, युती आघाड्या चालू आहेत आणि युती आघाड्यामध्ये जे काय बघतोय ते आपण आता तुम्ही जिल्ह्यामध्ये, तुमचा जिल्हा सुद्धा आता सातारा जो आहे, जो आम्ही बघतोय, तिथली राजकीय परिस्थिती बघता तुमच्या पण लक्षात येईल की सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा हेवे दावेत आणि त्यांच्यामधनं भांडणं झाले. परवा दिवशीचा तो प्रकार जो आहे तुमच्या इथं
त्याच्यामध्ये जे सत्ताधारी आहेत ते सुद्धा एकत्र नाही आहेत, त्यांच्यामध्ये टोकाचे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यापासून तुम्ही बघितलं 2006 पासून आज 20 वर्ष झाले हा एकटा या महाराष्ट्र पुढे येतोय. आणि या सगळ्या युती आघाड्यांमध्ये हे लोक कामं करतायत आणि त्यांच्यामध्ये चाललेले गोंधळ आहेत. आणि महाराष्ट्राचा काय सातारा जिल्ह्यामधली पण लोक बघत असतील ना, तर येणाऱ्या काळामध्ये 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेबांना 100% लोक विचारात घेतील. त्याच्याकरता काय लागणार आहे तर संघटना बळकट लागणार आहे. आणि परवा दिवशी जे राजसाहेब बोलले की त्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये येणारा जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख काय कार्यक्रम असेल तर ते निवडणूक आहे. आणि त्या निवडणुकीसाठी केडर तयार करणं. आता सुद्धा तुम्ही बोललेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठे काही नाहीये, लोकप्रतिनिधी बऱ्यापैकी आमदार नाहीत, कोण नाहीत. आता महानगरपालिकेमध्ये मुंबई इतर ठिकाणी काही लोक आलेली आहेत, तरी सुद्धा सगळ्यात जास्त कार्यकर्ता कुठल्या पक्षाकडे असेल तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. सगळ्यात तरुण कार्यकर्ता कुठे आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. आणि आमची येणाऱ्या काळामध्ये इथं संघटनात्मक बांधणी झाली आणि संघटना तळागाळापर्यंत पोहोचली तर 100% आम्हाला असं वाटतं की साताऱ्यामध्ये, आता जर साताऱ्याचे मी आढावा घेतला, एक दिवस झालं 6 ते 9 पूर्वी मी साताऱ्यात काम केलेलं, पण आज सुद्धा 20 वर्ष पक्षाकडे एकही लोकप्रतिनिधी नाहीये. बऱ्यापैकी निवडणुका पण इथं लढवलेल्या नाहीयेत, पण इथला कुठला कार्यकर्ता पक्षापासून आणि माननीय राजसाहेबांच्या विचारापासून गेलेला नाहीये. 6 पासून काम करणारे लोक आहेत. आणि ज्या परिस्थितीमध्ये जे सत्ताधारी आहेत, तुमच्याकडे 4-4 मंत्री आहेत तिथं, सगळे पक्ष सत्ताधारी आहेत, येता जाता लाल दिव्याच्या गाड्या इथे दिसतायतच आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हा तरुण कार्यकर्ता राजसाहेबांच्या विचाराबरोबर आहे आणि तो लढतोय, तो लढायला मागतोय. आता सुद्धा कार्यकर्त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्हाला गाव पातळीपर्यंत जायचंय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगला संघर्ष उभा करू. आणि ह्या जिल्हाध्यक्ष असतील किंवा आम्ही त्रिसूत्री कार्यक्रम ठेवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये. ते त्रिसूत्री कार्यक्रम म्हणजे काय तर आम्ही ह्याच्यामध्ये त्यागाच्या भूमिकेमधनं काम करणार आहे. राजसाहेबांचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर पदाधिकाऱ्यांनी त्यागी वृत्ती ठेवावी. दुसरं आहे की आपल्याला सेवा केली पाहिजे, लोकांसाठी झटलं पाहिजे, तर लोकांची सेवा. आणि तिसरा जो आहे तो संघर्ष आहे. तो येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तर 20 वर्ष आम्ही संघर्षातच काम करतोय, पण येणाऱ्या काळामध्ये आमचा संघर्ष आम्ही 4 पटीने पुढे नेऊ आणि लोकांसाठी, लोकांच्या विषयावर येणाऱ्या काळामध्ये साताऱ्यामध्ये संघर्ष तुम्हाला उभा राहताना दिसेल. सभासद दोन्ही चांगल्या पद्धतीने तिन्ही जिल्हाध्यक्षांनी केली, परंतु आता 4 मंत्र्यांचं इथे कळवळ सुरू आहे. 4 मंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये मनसेचं काहीतरी उत्तराधाराचं दिसायला पाहिजे होतं, परंतु दिसलं नाही. त्याबरोबर काय तुमचं? एकच मिनिट. 4 मंत्री असतील किंवा काय असतील, जे आता ह्या जिल्ह्यात जे घडलं या इतक्याच येत्या काळात, ते अतिशय लज्जास्पद होतं. सत्तेत असलेले पक्ष, सत्तेत असलेलेच मंत्री हे आपापसात झगडतायत. प्रशासन त्यांच्यावरतीच आधारी करतंय, त्यांनाच हाणामारी करतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी नेहमी नागरिकांच्या प्रश्नासाठी संघर्ष केलाय, जनतेसाठी संघर्ष केलाय. आम्ही प्रश्न मांडतो नागरिकांचे, जिल्ह्याचे, हे आपापसातल्या प्रश्नांसाठी भांडतायत. त्यामुळे आमची जी काय आज सभासद नोंदणी झालेली आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांनी केलेली अतिशय अप्रतिम झाली. आणि त्याच रूपांतर हे पुढे येणाऱ्या काळात आमचे पदाधिकारी कसे वाढतील, प्रत्येक आमची जी कुठली रिक्त जागा असेल त्याच्यावरती एक नवीन माणूस कसा नेमला जाईल. आणि जसं आपण सांगितलं गाव तिथे शाखा, या पद्धतीने खालपण पक्ष कसा रुजवता येईल ह्याच्यावरती आमचा भर राहील. आणि आज आलोय, उद्या तुम्हाला रिझल्ट दिसायला वेळ लागेल. संघर्ष आमचा 20 वर्षापासून चालू आहे. कदाचित येणाऱ्या निवडणुकांमध्ये आहे मध्ये थोडा कालावधी, तोपर्यंत आम्ही ह्याचं निश्चित तुम्हाला चांगलं एक स्वरूप दिसेल. आता जसं दहीशी दादा आहेत त्यांनी रस्त्याचा दैवणीमध्ये चांगला प्रश्न मांडला होता. ठेकेदार, बांधकाम अभियंता असतील, त्यांनी रस्त्याचं काम परत करायला हवं असे गरजेचे काम जे होते ते पुन्हा करायला हवं. सातारा शहरात राहून असतील चांगलं काम मनसेचं होतं, त्याच्याबद्दल आणखी ऍक्टिव्ह आहेत. तेच काम आम्ही तेच सांगतोय की आम्ही नागरिकांचे विषय घेऊनच रस्त्यावर उतरतोय. वैयक्तिक कुठल्याही विषयासाठी आम्ही उतरत नाही. जे आता घडलं ते त्यांच्या आपापसातलं राजकारण होतं आणि एकमेकावरचं वर्चस्व त्यांचा होता. आम्ही जे करतोय नागरिकांसाठी करतोय, आमचे जिल्हाध्यक्ष जे करतायत. आणि तिन्ही जिल्हाध्यक्षांवर जर दबाव आला किंवा गळचेपी झाली तर तुम्ही त्यांच्या पक्षात ते कधीपासून पक्षात काम करतायत तुम्ही विचारा.
प्रत्येक जण पक्ष स्थापनेपासून आहे, तेव्हा प्रचंड जो काय पोलिसांचा असेल, शासनाचा असेल, रोज त्यांनी तिथं भोवलेला आहे, केसेस त्यांच्यावरती झालेल्या आहेत, बरेच अनेक प्रश्न त्यांनी सगळ्याला त्यांनी तोंड दिलेले. त्यामुळे आज पण 20 वर्ष जी लोक झगडत आली आहेत, ते इथनं पुढे तुम्हाला काय असं वाटतं अजूनही झगडतील? काही बरकटला घेतात किंवा कुठलं आंदोलन मी तुम्हाला सांगतो 2 मिनिटात की ह्याच्यामध्ये धैर्यशीलचा विषय काढला. धैर्यशील सातत्याने किती वर्ष आंदोलन करतो, मला तर सगळे व्हिडिओ पाठवत होते. मी साताऱ्याला संपर्क अध्यक्ष नव्हतो. काय होतं की आंदोलन करताना त्यांच्यावर पण दबाव. मी तुम्हाला सांगतो की आत्ताच्या सगळ्या बैठका झालेल्या आहेत, त्या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षाला, तालुका अध्यक्षाला, उपजिल्हाध्यक्षाला एक सांगितलेलं आहे की संघर्ष करावा लागणार, आंदोलनं उभी करावी लागणार. बरं, ह्या आंदोलनामध्ये दबाव येणार आहे, बरं ह्याच्यामध्ये खोटे नाटे गुन्हे दाखल केले जातील, पण हे करत असताना आम्ही कुठेही डगमगणार नाही. बरोबर, त्यांनी करायचे ते गुन्हे दाखल करू द्या, पण ज्यावेळेस आम्हाला संपर्क अध्यक्ष म्हणून पाठवलंय ना, तर स्थानिक लोकांना पाठीशी उभे राहण्यासाठी पाठवलेले. मग इथले ग्रामीण एसपी असतील, जिल्हाधिकारी असतील, कुठलाही दबाव त्यांनी टाकला तर ह्याच्या पुढं दबाव हा चालणार नाही. सर्वसामान्य इथला जो जिल्ह्यातला शेतकरी आहे, बरं त्याच्यामध्ये तरुण असतील, महिला असतील, पुरुष असतील, कोणी पण असू द्या, जर अन्याय झाला आणि जर त्याच्यामध्ये आंदोलन उभं केलं आणि आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला ना, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आपण त्याला उत्तर देणार. अनेक मार्ग आहेत, शेवटी कायद्याची पण बंधन आहेत, कायदा आहे, संविधान आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारे दाबू शकत नाही आंदोलन. ह्याच्यामध्ये त्याच्याकरता कुठलाही विषय असू द्या, आता तुम्ही मंडळी आहेत, तुम्ही त्याला वाचा फोडणार आहात, कुठलाही विषय असू द्या, त्या विषयाच्या मुळाशी गेलं ना, आणि पूर्ण मुळाशी गेल्यानंतर खरंच प्रशासन चुकीचं आहे का, राज्यकर्ते चुकीचे आहेत का, आणि जर ते राज्यकर्ते चुकीचे असेल, दबाव टाकणार असेल, तर न्याय व्यवस्था सुद्धा आहे, न्यायाला सुद्धा विषय घेऊन जाऊ शकतो आपण. पण जर सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आंदोलन करणार असतील आणि तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही तो दाबणार असतील, तर तुम्हाला तो काळ राहिलेला नाही. समाज माध्यम आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि न्याय व्यवस्था आहे. सगळ्या व्यवस्थेला बरोबर घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करणार आणि तुम्हाला ते दिसेल. आणि जर दबाव आणला, कुणी प्रशासनाने दबाव आणला, तर येणाऱ्या काळामध्ये जसं आता काही सक्तीच्या रजेवर गेलेले आहे, तर न्याय व्यवस्थेमध्ये आम्हाला सुद्धा अधिकार आहे, आम्ही सुद्धा सक्तीच्या रजेवर पाठवू, वेळ पडली तर निलंबन करायला लावू, पण विषयाच्या मुळाशी गेल्याशिवाय नाही. उगाचच आंदोलन कुठलंही मिळतंय करतोय असं होणार नाही. तिथं खरंच भ्रष्टाचार झालेला आहे, तिथं खरंच प्रशासन चुकलेलं आहे, खरंच राज्यकर्ते अडकलेले आहेत, तिथं मात्र आंदोलन होणार. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष तुम्हाला जोमाने उभं राहताना दिसेल. आणि नोंदणी आता सुद्धा या परिस्थितीमध्ये पक्षाची नोंदणी पक्षाचा पदाधिकारी तळमळीने करतोय. ह्याच्यावरनं आमच्या निष्ठा आणि लोकांपरी असलेला आमचा जो आहे सेवाभाव, तो तुम्हाला लक्षात आला असेल. तुम्ही मंडळी आम्हाला असेच सहकार्य करत राहा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पक्ष पर्याय म्हणून उभं करू. कारण एकंदरीत बघितलेले सगळे पक्ष बघतोय आपण, सत्ताधारी असेल, विरोधी पक्ष असेल, हे कुठल्याही मिनिटाला कोणीही कुणाशी एकमेकांबरोबर जात आहेत आणि निव्वळ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे. आणि तो येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तो आम्ही समाजापुढे आणू. धन्यवाद.